महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे। हा दिवस भगवान शिवाची आराधना करण्यासाठी विशेष मानला जातो। हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते। तर चला जाणून घेऊया कोल्हापूर जिल्ह्यातील अशी कोणती ठिकाणे आहेत ज्या ठिकाणांना भाविक महाशिवरात्र दिनी भेट देत असतात। शिवपार्वती मंदिर वडणगे। कोल्हापूरपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर वडणगे गावात स्थित हे मंदिर भगवान शिव आणि देवी पार्वती यांना समर्पित आहे। येथे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष पूजा आणि उत्सव आयोजित केले जातात। मंदिराच्या परिसरात सुंदर कोरीव काम आणि ऐतिहासिक वास्तुकला पाहायला मिळते। कोपेश्वर मंदिर खिद्रापूर। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावात स्थित हे मंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे। मंदिरात भगवान शिवाच्या कोपेश्वर रूपाची पूजा केली जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी येथे विशेष उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। सातेरी महादेव मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्राचीन आणि पवित्र स्थळ आहे। हे मंदिर करवीर आणि राधानगरी तालुक्याच्या सीमेवर सातेरी नावाच्या डोंगर रांगेत स्थित आहे। मंदिराच्या स्थापनेबद्दल विविध मते आहेत। काहींच्या मते हे मंदिर पांडवकालीन आहे, तर इतरांच्या मते ते 12व्या शतकातील शिलाहार राजवटीत बांधले गेले आहे। सातेरी महादेव मंदिराच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे, जे पर्यटक आणि भक्तांना आकर्षित करते। महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे विशेष उत्सव आणि कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होते। चक्रेश्वर महादेव मंदिर हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे। मंदिराच्या समोर भव्य दीपमाळ उभी आहे, जी मंदिराच्या सौंदर्यात भर घालते। सभामंडपात 3 नंदी मूर्ती आणि त्यांच्या मागे गणेशाची सुंदर मूर्ती आहे। मुख्य गाभाऱ्यात श्री शंभू महादेवाचे शिवलिंग विराजमान आहे। चक्रेश्वरवाडी हे इतिहास, पुरातत्व आणि निसर्ग यांचा सुंदर संगम असलेले ठिकाण आहे। प्राचीन संस्कृतीचे अवशेष, सुंदर मंदिर आणि निसर्गरम्य परिसर यामुळे हे गाव पर्यटक आणि अभ्यासकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे।